खोपोली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील मौजे ताकई फाटा गावच्या हद्दीत दिनांक 3 जुलै 2025 रोजी रात्री 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी रामचंद्र भिकू रासकर राहणार शिळगाव खोपोली यांच्या मालकीच्या दुकानाच्या पाठीमागील बाजूने उघड्या खिडकी वाटे प्रवेश करून त्यामधून पॉलीकॅप कंपनीच्या एकूण 3,20,000 रुपये किमतीचा केबल असा मुद्देमाल चोरी करून नेला असल्याबाबत खोपोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305 अ 305 प्रमाणे दिनांक 3 जुलै 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांचे तपास मार्गदर्शन व सूचना प्राप्त करून वरिष्ठांनी गुन्ह्याची उकल करून 100% मुद्देमाल हस्तगत करण्याबाबतच्या प्राप्त सूचनांप्रमाणे विक्रम कदम माजी उपविभागीय पोलीस अधिकारी व प्रभारी अधिकारी खोपोली पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञात आरोपी याचा शोध घेण्याकामी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख अभिजित वरंबाळे व त्यांच्या पथकाने तपास सुरू करून घटनास्थळी व आजूबाजूच्या परिसरातील असे एकूण 20 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज चेक करून त्या माध्यमातून गुन्ह्यात वापरलेले वाहन निष्पन्न केले। तसेच मोबाईल क्रमांकाच्या तांत्रिक विश्लेषणाद्वारे अज्ञात आरोपी यांचा शोध घेत असताना दिनांक 4 जुलै रोजी यातील गुन्ह्यात वापरलेली रिक्षा क्रमांक MH04 LX1846 हिचा शोध घेत असताना आरोपी जुबेर एहसान शेख वय वर्ष 34 राहणार घौसी उत्तर प्रदेश यास अटक करण्यात आली आहे। त्यानंतर सदर आरोपी याच्याकडे तपास करून त्याचे सहसाथीदार यांचा शोध घेत असताना पळून गेलेले आरोपी हे पिंपरी चिंचवड येथील दुकानावर वास्तव्यास असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली होती, परंतु सदर आरोपी त्या ठिकाणाहून पसार झाले होते। त्यानंतर त्यांचा पुणे, नाशिक व गुजरात या ठिकाणी पाठलाग करून अंकलेश्वर पोलीस ठाणे गुजरात व अंकलेश्वर गुजरात यांच्या मदतीने यातील एकूण 3 आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपींना पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान गुन्ह्यात वापरलेली टाटा योद्धा पिकअप गाडी क्रमांक MH14JL 0482 ही देखील जप्त करण्यात आली आहे। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आणखी एक साथीदार मुंब्रा येथे असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार त्याचा शोध घेतला असता सदर आरोपी यास कल्याण शिळफाटा येथून ताब्यात घेतले। त्यानंतर गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल हा कुठे विकलाय याबाबत अटक आरोपी यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये सदर मुद्देमाल हा सिराउद्दीन इब्बारतुल्ला खान राहणार आक्सा इलेगन्स रूम नंबर 1205 कुदळवाडी चिखली पुणे यास ताब्यात घेऊन अटक करून त्याच्या ताब्यात गुन्ह्यातील चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल देखील जप्त करण्यात आले। सध्या आरोपी 11 जुलै रोजी पर्यंत पोलीस कोठडीमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे। सदर अटक आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध चोरी, घरफोडी, जब्बर चोरीचे असे विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत। तसं आज खोपोली पोलीस ठाण्यामार्फत कारवाई करून घरफोडी करणाऱ्या तसेच दुकानफोडी करणाऱ्या एका टोळीला अटक करण्यात आलेली आहे। तर ही शोध मोहीम कशी काय राबवण्यात आली, किती तारीखला चोरी झाली आणि किती तारखेपर्यंत यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे या संपूर्ण माहिती सांगाल का? खोपोली पोलीस ठाणे अंतर्गत ताकई फाटा म्हणजे ताकई फाटा येथे दिनांक 3/7/2025 रोजी रात्री सुमारास चोरीची घटना घडली होती। त्या अनुषंगाने आपल्याकडे गुन्हा दाखल झाला होता आणि दाखल गुन्ह्याच्या याच्यामध्ये जे 3,20,000चा जो पॉलीकॅपची वायर होती ती वायर चोरीला गेली होती। सदरची बाब ही गंभीर स्वरूपाची होती आणि खोपोली पोलीस ठाणे अंतर्गत बऱ्याच अशा औद्योगिक कंपन्या आहेत किंवा क्षेत्र आहेत, तिकडे त्यांच्या औद्योगिक मालाची सुरक्षित ठेवणे हे पोलिसांची जबाबदारी असल्याकारणे आम्ही सदरचा प्रकार गंभीर्याने घेऊन आमचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे जे अधिकारी आणि जे अंमलदार आहेत यांना आम्ही मार्गदर्शनपूर्वक सूचना दिल्या होत्या। तसेच माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती अंचल दलाल मॅडम यांनी सुद्धा व्यक्तिशः लक्ष घालून सदर चोरीस गेलेली जी मालमत्ता आहे ही पूर्णपणे हस्तगत करणे व जे चोरी करणारे इसम आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात मला आदेशित केले होते। त्या अनुषंगाने आम्ही सातत्याने पाठपुरावा करून सीसीटीव्ही फुटेज यांचं अवलोकन करून गुन्ह्यातील जे आरोपी यांना निष्पन्न केले होते। सदर चोरीच्या घटनेच्या वेळेस 4 चाकी गाडी वापरली गेली होती। त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास केला असता त्याच्यामध्ये एक रिक्षा आणि एक टाटा योद्धा गाडी वापरली होती। त्याचा आम्हाला तांत्रिक विश्लेषणामध्ये गाडीचे नंबर मिळाल्यानंतर आम्ही जे गुन्ह्यातले आरोपी आहेत त्यांच्या तांत्रिक विश्लेषण करून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। हे सर्व आरोपी हे बघायला गेलं तर परप्रांतीय आहेत आणि ते सराईत आरोपी आहेत आणि त्यांच्यावरती विविध राज्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा गुन्हे दाखल आहेत
आणि अशा आरोपींना जे आम्हाला चॅलेंजिंग होतं अशा आरोपींपर्यंत पोहोचणं, आमच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला ते कळालं त्यांनी जी गाडी वापरली होती ती गाडी ही चोरीची गाडी होती. त्या अनुषंगाने मीरा भाईंदरमध्ये कासई पोलीस स्टेशन आहे तिकडचे एक गुन्हा आम्ही उघडकीस आणलेला आहे. आणि आमचा जो मुद्देमाल आहे आम्ही 100% माननीय पोलीस अधीक्षक यांच्या आदेश केल्याप्रमाणे 100% रिकव्हरी केलेली आहे. आणि त्याचबरोबर जे टाटा योद्धा गाडी आहे आणि जी ऑटो रिक्षा आहे ती आम्ही जप्त केलेली आहे. आणि अशा प्रकारे जे खोपोली वासियांचं आमच्याकडे अपेक्षा आहे की त्यांची मालमत्ता सुरक्षित राहावं या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला आणि पुढेही प्रयत्न करत आहोत. या गुन्ह्यामध्ये यांना मदत करणारा कोणी स्थानिक असा आरोपी होता का? बघायला गेलं तर असा कोणी स्थानिक आरोपी नाही आहे, पण ह्या गुन्ह्यातला जो माल आहे, जो माल घेणारे जे व्यक्ती आहे हे पुण्याकडचे निष्पन्न झालेले आहेत आणि त्यांच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई केली आहे. त्यांनाही आम्ही गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि चोरीचा माल घेणेही कायद्याने गुन्हा आहे. त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केलेली आहे. सदरची टोळी आता पकडण्यात आलेली आहे. यांनी पूर्वीच्या काळामध्ये आपल्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये किंवा तालुक्यामध्ये काही अजूनही अपराध केले असेल तर त्याचा काही सुगावा लागतोय का? हे आरोपी आहेत ते एकदम सराईत आरोपी आहेत. ह्या आरोपींना न्यायिक प्रक्रिया, पोलिसांची तपास प्रक्रिया या पूर्णतः अवगत आहे. अशा असताना देखील आम्ही त्यांच्याकडे तांत्रिक विश्लेषण करतोय आणि यांचं यापूर्वी कुठे हे रायगड जिल्ह्यामध्ये किंवा खोपोली परिसरात वावरले आहे आणि त्यावेळेस कोणत्या प्रकारच्या चोऱ्या झालेल्या आहेत या संदर्भात आम्ही तांत्रिक विश्लेषण करत आहे. हे सगळ्यात आरोपी असल्यामुळे आम्हाला त्या संदर्भात त्यांच्या मर्यादा येतात तपासाला. पण असं असलं तरी आम्ही विश्लेषण करतोय आणि त्या विश्लेषणावरती आम्ही नक्कीच यांच्याविरुद्ध आणखी काही गुन्हे असतील तर आम्ही निष्पन्न करू. शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवारसह खलील सुर्वे, खोपोली. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.